सिंधुदुर्ग जिल्ह्यात यूपीएससी स्पर्धा परीक्षा संस्कृती निर्माण झाली पाहिजे। इथले विद्यार्थी यूपीएससी परीक्षेकडे वळले पाहिजेत। त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन आमच्याकडून नेहमीच दिलं जाईल, अशी माहिती अकॅडमी ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचे परेश बांदेकर यांनी दिली। कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते। यूपीएससी म्हणजे काय, त्याचा इतिहास, सिंधुदुर्गातले विद्यार्थी यात कसे येतील, याविषयी बांदेकर यांनी आणि निखिल खानोलकर यांनी माहिती दिली। यावेळी विवेक देसाई उपस्थित होते। पाहुयात। अजूनही यूपीएससी एमपीएससीचं महत्व लोकांना बहुतेक कळलं नाही। महत्व म्हणजे असं की मुळात यूपीएससी म्हणजे काय, एमपीएससी म्हणजे काय, की यूपीएससी करून माणूस आयएस होतो, आयपीएस होतो। आणि हे दोघे जण आयएस माणूस आणि आयपीएस माणूस हे जिल्ह्याचे राजा आणि सेनापती सारखे असतात। हे आपल्याला माहीतच नाही आहे। कलेक्टरच्या हातात असलेली सत्ता किंवा त्या किती सत्ता असते हे आपल्याला माहीत नाहीये, कारण आपण हे समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाहीये। व्हॉट इज इम्पॉर्टंट की या प्रशासकीय सेवांबद्दल आपल्यामध्ये काहीतरी जागृती व्हावी। बरं, दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपल्याकडे ह्याची परंपरा नाही आहे का, तर आहे। भारताचा राष्ट्रध्वज ज्या स्त्रीने डिझाईन केला त्या सौ खानोलकर, म्हणजे त्या स्वतः स्त्रीच होत्या, पण त्यांचे पतीदेव हे आयसीएस होते। श्रीयुत खानोलकर हे आयसीएस होते। म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळापासून आपल्याकडे या प्रशासकीय सेवातले लोक आहेत। अजूनही बरेच जण दिसतात, पण ज्या प्रमाणात उत्तर प्रदेश बिहारमधनं लोक ज्या प्रमाणात यूपीएससी आणि तत्सम परीक्षा देतात, प्रशासकीय परीक्षा देतात आणि उच्च पदस्थ अधिकारी होतात, ते समाव आपल्याकडे नाही। हे माझ्या मते अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला माहित असेल की यूपीएससी ही संकल्पना सरदार वल्लभभाई पटेलांनी मांडली। आय होप यू नो ऑल। त्यावेळी त्यांनी असं ठरवलं की अखंड भारतात जर तुम्हाला राज्य करायचं असेल तर अखंड भारतातले लोक लागतील, पण हे लोक तिथल्या तिथे राज्य करून चालणार नाहीत। म्हणजे महाराष्ट्रातले लोक महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशातले उत्तर हे चालणार नाही। त्यामुळे त्यांनी त्यावेळी त्याच्यामध्ये बंधन टाकून ठेवलं की तुमच्या राज्यातनं जेवढे लोक यूपीएससी पास होतील त्याच्यापैकी फक्त 30% लोक तुमच्या राज्यात राहतील, 70% लोक बाहेरच्या राज्यात जातील। म्हणजे आता तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ माझा एक मित्र आहे संदीप गवंडे म्हणून, त्याचा मुलगा गेल्या वर्षी आयएस झाला आणि तो आता त्रिपुरामध्ये कलेक्टर आहे। त्रिपुरा कुठे आणि आपण कुठे, पण ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे, कारण संस्कृत देवाणघेवाण नाहीतर होणार नाही। आणि दुसरी गोष्ट की मला माझी संस्कृती कळली, मला माझं कल्चर कळलंय, पण इतरांचं मला कधी कळणार। आणि इतरांचं आपला देश एवढा विशाल आहे, एवढ्या प्रकारच्या संस्कृती आहे की या प्रत्येकाचा आपल्याला कुठेतरी ज्ञान असणं आवश्यक। यूपीएससी एमपीएससी बरोबर एनडीए आणि सीडीएस ही क्लासेस सुरू करतो पुढल्या वर्षीवर। एनडीए स्टँड फॉर नॅशनल डिफेन्स अकॅडमी अँड सीडीएस स्टँड फॉर कॉमन डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन। तर सीडीएस आणि एनडीए मधनं तुम्ही सैन्यामध्ये लेफ्टनंट पदी रुजू होऊ शकता आणि तुम्ही देशसेवा करू शकता। माझ्याकडून जे काही यूपीएससीचं जेवढं मला कळालं, या ह्याच्या वेगळी जर्नी आहे। तुम्ही यूपीएससी क्रॅक करा किंवा नको क्रॅक करू तो एक वेगळा विषय आहे, पण यूपीएससीच्या थ्रू तुम्ही जेव्हा जाता तेव्हा वेगवेगळे विषय तुमच्या आकलनात येतात आणि तुम्हाला कळतं की किती किती विषय जगामध्ये आहेत। म्हणजे फ्रॉम स्क्रॅच हिस्ट्री आपल्या शाळेतलं ते डायरेक्ट इंटरनॅशनल पॉलिटिक्स सगळं आपल्याला कव्हर केलं जातं। आणि एवढं सगळं वास्ट सिलेबस असताना यूपीएससी करायला जाणं हे तेवढंच कठीण आहे आणि तेवढं सोपं पण आहे। ती एक एक्झाम आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे मेजरली, आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जाण्यासाठी तुम्हाला तसं प्रिपेअर करावं लागतं। आणि ही गोष्ट मला 2 अटेम्प्ट दिल्यानंतर कळाली की आपल्याला हे अजून थोडंसं करावं लागेल। याच्यासाठी कोचिंग लागतं, याच्यासाठी प्रॉपर गायडन्स लागतो, मार्गदर्शन लागतं। आणि ते बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं की पुणे शहरामध्ये आहे किंवा दिल्ली या शहरामध्ये, आणि लोक तिकडे जाऊन ते करतात। पण आपल्या शहरामध्ये परेश सर आता चालू करण्याचा विचार करतायत आणि ते चालू केलंय त्यांनी। त्यांचं ओपनिंग पण मागच्या आठवड्यात झालं। तर त्यांनी पण बाहेरचे फॅकल्टी, बाहेरचे शिक्षक लोक तुम्हाला येऊन इथे गाईड करतील, मार्गदर्शन करतील। ह्या बऱ्याच गोष्टी त्यांनी तुम्हाला इथे सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। आणि बरीच लोक आपल्या इकडची गावाकडची ना यूपीएससी माहिती नाही, म्हणजे अवेअरनेस तेवढा नाहीये लोकांमध्ये। तो अवेअरनेस हळूहळू क्रिएट होईल आणि जी लोक बाहेर लाखो रुपये फीस देऊन जातात पुण्याला, दिल्लीला, तीच लोक आपल्या जिल्ह्यात आपल्या इकडे येऊन ती शिकतील आणि काही ना काही चांगला एक निकाल लागण्याचा आपल्याकडून जो प्रयत्न केला जातोय त्याच्यामध्ये नक्की यश येईल असं मला वाटतं। ठीक आहे, मी एकच अभ्यासक्रम चालवतोय, यूपीएससीचा अभ्यासक्रम, पण मी तो 4 प्रकारे चालवतोय। किती प्रकारे? 4 प्रकारे। आता 4 प्रकारे का चालवतोय? पहिला प्रकार आहे की तुम्ही ऑनलाईन लेक्चर अटेंड करा,
तुम्हाला मुंबईतले शिक्षक मिळतील. बघा, ऑनलाईन लेक्चर अटेंड करा, तुम्हाला मुंबईतले शिक्षक मिळतील. दुसरं आहे, तुम्ही ऑनलाईन अटेंड करा, तुम्हाला दिल्लीचे शिक्षक मिळतील. पहिला ऑनलाईन मुंबई, दुसरा ऑनलाईन दिल्ली. तिसरा आहे ऑनलाईन ऑफलाईन. म्हणजे काय, तुम्हाला शिक्षण मिळणार ऑनलाईन, पण तुम्ही आमच्या क्लासरूम मध्ये येऊन बसायचं आणि स्मार्ट बोर्डवर जे दिसतं त्याप्रमाणे शिकायचं. हे लेक्चर आणि हे लेक्चर कदाचित सारखंच असेल, कदाचित म्हटलं ह्याचं काही कारण आहे, पण कदाचित सारखंच असेल. पण तुम्ही वर्ग खोलीत येऊन बसा. का वर्ग खोलीत येऊन बसा, तर तुमची इतर मुलांची इंटरॅक्शन वाढते, इतर मुलांचे अनुभव, इतर मुलांच्या डिफिकल्टी, या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही अधिक प्रगल्भ होता. कळलं का? हा तिसरा. आणि चौथा आहे हॉस्टेल. हा माझ्या सगळ्यात आवडता विषय. हॉस्टेल का, तर मुळात युपीएससीचा एक मंत्र आहे की तुम्ही क्लासरूम अटेंड करा आणि तुम्ही 8 तास अभ्यास करा. किती? 8 तास. इंजिनियर तू केलंय कधी? 8 तास सुरुवातीला करावंच लागतं तेवढा. नाही, पण शेवट कधी केलंय? शेवट 2 वर्षापूर्वी. शेवट 2 वर्षापूर्वी केलंय. मी इंजिनिअरिंगला 8 तास अभ्यास केला तर मला अजिबात लक्षात. हा, शेवटच्या परीक्षा आधीच्या 15 दिवसात आम्ही 16 तासही करत, दॅट्स अ डिफरंट इश्यू. पण वर्षभर 8 तास कोण केले? आम्ही नाही. पण युपीएससीला वर्षभर 8 तास अभ्यास करावा लागतो आणि 8 तास तुम्हाला किमान 2 वृत्तपत्र वाचावं लागतं. 2 वृत्तपत्र वाचा, 1 मॅगझिन वाचा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही पुस्तकं वाचा. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडनं व्हायला हव्यात तर आम्ही ते हॉस्टेल दिले की तुम्ही हॉस्टेलवर या, हॉस्टेलवर राहा. तुम्हाला सकाळचा चहा, नाश्ता, जेवण, रात्री दूध इथपर्यंत सगळं आम्ही प्रोव्हाइड करणार. तुमची खोली साफ करा, तुझा कोणीतरी येणार. खोली तुम्ही साफ करू नका, तुम्ही फक्त बसून अभ्यासच करा. एकमेव गोष्ट, अभ्यासच करा. आणि जर तुम्ही असा अभ्यास केलात तर मला वाटत नाही की तुम्हाला का तुम्ही त्या युपीएससी मध्ये नापास व्हाल. आणि आता मी फार युपीएससीला फालतूच घेत नाहीये, पण तरी मला असं वाटतं की जर तुम्ही इमानदारीत अभ्यास केला तर तुम्ही का नापास व्हाल. इमानदारीत आणि त्या पद्धतीने, सांगायला विसरलो, त्या पद्धतीने युपीएससीच्या एसएससी बोर्डावर अभ्यास केला त्या विषयावर नावाचा जोड. पण थोडंसं सीबीएसई, एनसीईआरटी आणि पुस्तकं जी आहेत ती सगळी त्यांचीच आहेत, ती वाचा. ती मुळात समजून घ्या. आपल्याकडे आपण सरांचं ऐकतो, डोक्यात ठेवतो आणि पेपरवर ओळखतो. समजून घ्या. अरे कन्सेप्ट खूप गेलो. यू मस्ट अंडरस्टँड द कन्सेप्ट. आणि कन्सेप्च्युअली जर तुम्ही झालात ना तर खरं युपीएससी तुम्ही 6 महिन्यात सुद्धा आटवू शकता. पण तरीही हे 1 वर्षाचा हॉस्टेल असं आहे. आणि 1 वर्षाने ऍक्च्युअली मी 18 महिन्याचा कार्यक्रम केलाय. त्याच्यामध्ये मी 2 परीक्षेला बसवणार. पहिल्या परीक्षेला बसा, नापास व्हा, पण पेपरमध्ये काय येतं, कसं येतं ह्याचा थोडा अंदाज घ्या, जेणेकरून पुढल्या वेळी परीक्षेला बसाल त्यावेळी तुम्ही गॅरंटेड पास. लक्षात येतं का? शिवाय त्याच्यात मी इंग्लिश कन्व्हर्सेशन, इंटरव्ह्यू टेक्निक किंवा ग्रूमिंग अशा अजून 5-6 विषयांचा समावेश केलाय, जेणेकरून माझा विद्यार्थी भले युपीएससीला निवडून आला नाही तरी इतर कोणी त्याला नोकरी न देण्याची हिंमत करणार. मिलिटरी ट्रेनिंग आहे. मिलिटरी ट्रेनिंग का? मिलिटरी ट्रेनिंग तुम्ही त्या इंटरव्ह्यूच्या रूममध्ये प्रवेश करता त्यावेळी जर तुम्ही फद्यासारखे आत घुसलात तर ते तिकडेच तुम्हाला नापास करतात. तुमच्या वागण्यातला कडकपणा जो आहे तो तिथे जाणवला पाहिजे. त्यासाठी मिलिटरी ट्रेनिंग आहे, योगाभ्यास आहे. आणि अशा प्रकारे माझा मुलगा ज्यावेळी त्या इमारतीमध्ये, त्या खोलीमध्ये प्रवेश करेल त्यावेळी ते लोक इम्प्रेस झाले पाहिजे. त्याला हे कुछ तो दिखताय, ते बहुतेक हिंदीच बोलतील, त्याच्यामुळे त्याला हे कुछ तो दिखताय. आणि तुम्हाला युपीएससी आणि युपीएससीला जॉब म्हणून घेऊ नका. दॅट इज अनदर इम्पॉर्टंट. म्हणजे आता निखिल मगाशी म्हणाल की मला देशसेवा करायची, तो इज नॉट अ जॉब, ते व्रत आहे. आणि ते व्रत जो मी हे व्रत घेणारच ह्या पद्धतीने तू त्याच्यात घुसेल तो. मग आता अशीच मुलं जी आपापल्या फील्डमध्ये टॉप आहेत, जी लोकांनी ग्रॅज्युएशन कुठे लिगलमध्ये केलंय, कोणी डॉक्टर एमबीबीएस मध्ये केलंय, कोणी IITतून पास झालाय, कोणी अजून काही वेगवेगळ्या कव्हर केलाय, ती लोक आपल्या जे शिकलो त्याची सेवा आपण लोकांना देऊ शकतो का, याच्यासाठी हा युपीएससी एक मार्ग आहे. आणि आपली लोक याच्या मागे पडतात का, तर आपण कायम जॉब आणि जास्तीत जास्त आपला व्यवसाय याच्या पलीकडे आपण विचार करत नाही. आणि आपण सेवा द्यायचा म्हटलं देशाला तर आपल्याकडे एकच गोष्ट आढळली जाते, बघितली जाते, ती म्हणजे मिलिटरी, की आपण आर्मीमध्ये जाऊया, सैनिक स्कूलमध्ये जाऊया, किंवा सैनिकच्या ह्याच्यामध्ये जाऊया. युपीएससी असा एक मार्ग आहे जिथे तुम्ही स्वतःची नॉलेज, स्वतःची तुमचं जे ज्ञान आहे, तुम्ही जे कमवलंय ते तुम्ही देशासाठी वापरू शकता. पॉलिसी मेकिंग असो, स्टेट चालवणं असो, डिस्ट्रिक्ट चालवणं असो, या सगळ्या गोष्टी तुम्ही युपीएससी थ्रू करू शकता. आणि युपीएससी
का बेस्ट आहे हे मुलांना जर आधी कळलं 10वीच्या आधी, तर मुलं 10वी पासून पुढची 5 वर्ष म्हणजे 12वी प्लस ग्रॅज्युएशन 3 वर्ष एवढे 5 वर्ष ते प्रिपेअर करू शकतात आणि ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला ते जाऊन अपेअर होऊ शकतात फॉर UPSC. म्हणजे जर एक मुलगा किंवा एक मुलगी वयाच्या 21व्या वर्षी 22व्या वर्षी समज UPSC मध्ये गेली, तर IPS किंवा कलेक्टर ही सगळ्यात छोटी पोस्ट आहे टू दी UPSC. सेक्रेटरी पासून सेंट्रल सेक्रेटरी पासून सगळे लोक येतात. तुम्ही वयाच्या रिटायरमेंटच्या एजला तुम्ही जेव्हा येणार तेव्हा तुम्ही कॅबिनेट सेक्रेटरी असणार. जर तुम्ही लवकर जॉईन करताय तर तुम्ही तेवढ्या एक्सपिरियन्स तुम्ही कॅबिनेट जॉईन करणार. जर तुम्ही तेच जर वयाच्या 30व्या वर्षी केला तर तुम्ही कॅबिनेटला पोहोचू शकणार नाही, बिकॉज एक्सपिरियन्स तुमचा कमी पडतोय. सो ह्या गोष्टी जितक्या लवकर कळतील, जितक्या लवकर त्या मुलांना कळतील, तेवढा फायदा होण्याचं मागचं त्यांचं म्हणजे बेनिफिट त्यांना त्या गोष्टीमध्ये आहे. सो बोर्डामध्ये आपल्याकडे 10वी आणि 12वी बोर्ड आहे. आपला कोकण बोर्ड कायमच पुढे राहिलाय महाराष्ट्र राज्यामध्ये. पण तीच लोक कधी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये म्हणजे महाराष्ट्राचे MPSC असो किंवा सेंट्रलचं UPSC असो याच्यामध्ये पुढे नाही आहेत. याचं मेन कारण हा आहे की सिलेबस, फर्स्ट ऑफ ऑल जो आपला स्टेट बोर्डचा सिलेबस आहे आणि UPSCचा सिलेबस आहे तो NCERT सिलेबस आणि आपला स्टेट बोर्ड सिलेबस आहे जो मॅच होत नाही. आणि दुसरी गोष्ट ही की आपल्याकडे अवेअरनेस नाही. सो जी मुलं UP, बिहार, बाकीच्या स्टेट मधल्या मुलांकडे 7वी 8वी पासून त्यांना काय व्हायचं, UPSC मध्ये जायचं याच्याबद्दल जास्त माहिती असते, पण आपल्या मुलांना त्याबद्दल एवढी माहिती नसते. त्यामुळे डायरेक्शन आहे, आपलं डायरेक्शन आहे कायम UPSCच्या बाजूने जातं आणि कायम आपण डॉक्टर, इंजिनियर, वकील ह्या गोष्टीकडे जास्त फोकस करतो. आपल्याला आता हे करायला पाहिजे की आपल्या जिल्ह्यातील लोक जी 10वी बोर्डामध्ये कायम पहिली येतात त्यांना UPSC बद्दल अवेअर करायला हवं आणि UPSC मध्ये काय करू शकतो आपण हे तर सांगायला हवं. कारण UPSC हा विषय मेजरली जेव्हा तुम्ही इलिजिबल होता तो होतो ग्रॅज्युएशन नंतर. आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्ही इलिजिबल होता आणि जेव्हा इलिजिबल होता तेव्हा तुम्हाला कळत नाही की तुम्हाला पुढे करायचं काय. आता आपण हल्ली म्हणतो की इंजिनिअरिंग ही आपली आता 10th झाली आहे, 10वी झाली आहे. इंजिनिअरिंग नंतर लोक ऑटोमॅटिकली आपलं ब्रांचेस चेंज करतात. मग आपण UPSC का करू नये.